हाय, हॅलो आणि नमस्कार. मी सिद्धी आणि तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या होम टूरच्या दुसऱ्या पार्टमध्ये. आधीच्या पार्टमध्ये मी दाखवलं होतं आपला हॉल आणि किचन. तर हा आहे आपल्या राहिलेल्या 2 रूम्स आणि हा मधला पोच आहे छोटासा क्यूटचा, तर तो मी पहिल्यांदा दाखवते आहे तुम्हाला. तर हा असा मिरर आहे. आम्ही काहीतरी वेगळं एक्सपेरिमेंट करायचं म्हणून असा थोडा अनइवन शेपचा मिरर निवडला होता. छान दिसतोय तो. त्याच्यानंतर त्याच्यावरती जो लाईट लावला आहे तो ॲमेझॉनवरनं मागवला आहे. खाली त्याच्या स्टोरेज केलेला आहे. हा मोठा ड्रॉवर आणि खाली 2 डोअरवाले कप्पा आहे. तर प्रचंड म्हणजे ह्याच्यात संपूर्ण आपलं सामानसुद्धा बसतं, बाहेर पसारा नाही राहत. तर ही छोटीशी स्पेस आहे, पण खूप छान पद्धतीने युटिलाइज झालेली आहे. आणि तो प्लॅटफॉर्म जो आहे सिंकचा तोही आपल्या बिल्डरनेच दिलेला आहे. त्याच्यानंतर ही आहे आपली कॉमन बेडरूम आणि ह्यामध्ये तुम्ही बघत असाल तर ही ॲक्च्युली बेडरूम नाहीच आहे, ही वर्किंग रूमसारखी आम्ही केलेली आहे. तर पूर्ण सेटअप केलेलं आहे कारण दिवस आपल्याला काम असतं आणि स्पेसिफिकली माझं तर वर्क फ्रॉम होम आहे, तर त्यामुळं मला कंटिन्यू घरातूनच काम करायला लागतं. तर स्पेसिफिक सेटअप असेल तर कधीही काम पण छान होतं आणि आपल्याला फिजिकल काही इश्यूज नाही आहेत. तर इथं आम्ही केलेलं आहे हे डेड स्टोरेज. तर या रूममध्ये डेड स्टोरेज केलेलं आहे आणि जसं मी तुम्हाला दाखवलं तसं तो फोल्डेबल टेबल केलेला आहे काम करण्यासाठी. तर हा असा फोल्डेबल करण्याचं कारण हेच होतं की ही रूम 10x10ची आहे. जर कधी स्पेसची गरज लागली या रूममध्ये तर आपण फोल्ड करून इझिली कशासाठी तरी यूज करू शकतो. तर त्यामुळे असं काहीसं केलेलं आहे आणि हे 3 शेल्फ जे बघतायत ते राहिलेल्या प्लायपासून बनवलेले आहेत आम्ही. तर इथं काहीच केलं नव्हतं आणि रिकामं दिसत होतं. त्यामुळं उरलेले प्लाय होते ते कार्पेंटरला सांगून तसे कट केले आणि तिथं मस्त बुक शेल्फ टाईप केलेला आहे. तर ओव्हरऑल हा असा सेटअप आहे. यामध्ये काहीच नाही आहे, जस्ट आम्ही ही रिकामीच ठेवली आहे कारण आधीच लहान आहे आणि त्यात एक्स्ट्रा काही केलं तर खूप म्हणजे ते बल्की वाटेल त्यामुळं. तर हे आहे आपलं कॉमन वॉशरूम आणि समोर तिकडं गेल्यानंतर आहे हे अटॅच बाथरूम. तर ही आहे मास्टर बेडरूम आणि यामध्ये तुम्ही बघत असाल तर ही सुद्धा 10x10ची रूम आहे. तर सगळ्यात आधी मी सांगते की हा फ्लॅट आम्ही जेव्हा बघायला गेलो होतो ना, तेव्हा बेडरूमचा साईज चेक करून आम्हाला असं वाटलं होतं की यार हे खूपच लहान आहे, ह्याच्यात कसं होणार इंटिरियर आणि कसं काय आम्ही म्हणजे ॲडजस्ट करणार. पण ही जी डिझाईन आहे ती शोधून काढली होती आम्ही की पहिली स्पेसिफिक रिक्वायरमेंट तर ही होती की आम्हाला बेडमध्येच पाहिजे. ठीक आहे, इवन ही रूम 10x10ची आहे पण बेडमध्येच पाहिजे. तर आपलं कबर्ड कसं बसवता येईल. तर पहिली आयडिया ही होती की मग दुसऱ्या जे कॉमन बेडरूम आहे तिथं कबर्ड आपण ठेवलं आणि फक्त इथंच आपलं बेड आणि हे असं एवढंच ड्रेसिंग टेबल केलं तर कसं होईल काय होईल. पण ते पण थोडं कम्फर्टेबल नाही आहे आपल्याला की दुसऱ्या रूममध्ये सगळे आपले कपडे वगैरे रोजचे ठेवायचे, एका रूममध्ये हे पूर्ण घर म्हणजे त्याच्यानंच व्यापलं जाईल असं काहीसं होतं. पण ही डिझाईन डोक्यात आली आणि आम्ही हीच निवडली. कसं दिसेल काय दिसेल थोडे डाऊट्स होते, पण शेवटी आम्हाला हे झाल्यानंतर रिझल्ट इतके आवडले ना आणि खूप छान दिसतं ॲक्च्युली हे. असं केल्यानंतर वाटतच नाही आहे की ही 10x10ची रूम आहे. तर त्याच्यानंतर हा पोर्शन आपला आहे ड्रेसिंग टेबलचा. तर लहान रूममध्ये आम्हाला हा पण एक इश्यू होता की यार मिरर वगैरे कसा बसणार. तर हे सुद्धा असं मस्त ओवेल शेपचे शटर टाईप असं म्हणजे कडेला होतं. तर खूप छान पद्धतीनं त्याचं झालेलं आहे. तर दिस इज ऑल अबाउट 2 रूम्स. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच इंटरेस्टिंग काही ना काही घेऊन येणार आहे. तर तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. स्टे ट्यून्ड अँड बाय.